नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यामध्ये घाम खूप जास्त येतो आणि उष्णतेचा त्रास होतोय, म्हणून आपल्याला काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते। बरेचसे जण थंड पिण्यासाठी म्हणून कोल्ड्रिंक्सचा वापर करतात, परंतु हे कोल्ड्रिंक्स जर आपण घेतले तर त्यातून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज किंवा शुगर आपल्या शरीरामध्ये जातात। त्यामुळे आपल्याला कोणताही फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं। त्याचबरोबर खूप सारे केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्हही आपल्या शरीरामध्ये त्यातून जातात। मग असं कोणतं पेय आहे जे आपल्या भारतामध्ये खूप वर्षांपासून नियमितपणे लोक पित होते? तर उन्हाळा सुरू झाला की आपल्याला त्याच्याकडे नवीन रसवंती सुरू झालेल्या दिसतात। ऊसाचा रस हा अतिशय हेल्दी असं शीत पेय आहे आणि जे आपलं भारतीय पेय आहे। ऊसाचा रस पिण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि ते फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। परंतु डायबिटीसचे पेशंट हे ऊसाचा रस पिऊ शकतात का, तेही आपण आज जाणून घेणार आहोत। आणि ऊसाच्या रसाचे आपल्याला फायदे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळावेत यासाठी कोणत्या पद्धतीने तो घेतला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जे नवनवीन आयुर्वेदिक माहितीयुक्त व्हिडिओज बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। ऊसाचा रस हा मधुर रसाचा आहे। तर मधुर रसाचा आहे म्हणजे हा आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढवणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना वात आणि पित्त दोषाशी संबंधित काही तक्रारी आहेत किंवा ज्यांची प्रकृती वात पित्त प्रधान अशी प्रकृती आहे, अशा लोकांसाठी ऊसाचा रस हा सर्वात उत्कृष्ट असतो। परंतु ज्या लोकांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी जास्त प्रमाणामध्ये ऊसाच्या रसाचे सेवन करू नये। ऊसाचा रस स्निग्ध असा आहे। आता स्निग्ध या शब्दाचा अर्थ काय, तर आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे ल्युब्रिकेशन हे जास्त प्रमाणामध्ये होतं। म्हणजेच ज्या लोकांच्या शरीरामध्ये ड्रायनेस खूप जास्त आहे अशा लोकांनी जर ऊसाचा रस हा नियमित स्वरूपामध्ये जर घेतला तर त्यांच्यामध्ये जो ड्रायनेस म्हणजेच वाताचं जे लक्षण आहे ते कमी होतं। ऊसाचा रस हा गुरु आहे। गुरु म्हणजे काय, तर तो पचनासाठी जड आहे। आता ऊसाचा रस पचनासाठी जड असल्यामुळे ज्या लोकांना वारंवार भूक लागत आहे किंवा कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही अशा प्रकारची ज्यांना सवय असते अशा लोकांसाठी ऊसाचा रस चांगला आहे। परंतु ज्या लोकांना कोणतंही अन्न हे लवकर पचत नाही किंवा ज्यांचा अग्नी हा मंद आहे अशा लोकांनी शक्यतो ऊसाचा रस हा कमी प्रमाणामध्ये घ्यावा किंवा घेऊ नये। ऊसाचा रस हा शीत गुणात्मक आहे। म्हणजे काय, तर उन्हाळ्यामध्ये जी उष्णता वाढलेली असते ती उष्णता कमी करण्याचं काम हे ऊसाचा रस घेतल्याने होतं। नैसर्गिकपणे थंडावा आपल्या शरीराला त्यामुळे मिळतो। जो पित्त दोष वाढलेला आहे तो कमी होतो आणि आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो। म्हणजेच ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतोय अशा लोकांसाठी, विशेषतः ज्यांना छातीमध्ये जळजळ होतं किंवा तळपाय यांची आग होतीये, डोळ्यांची आग होतीये, अशा लोकांसाठी ऊसाचा रस हा सर्वात चांगला आहे। ऊसाचा रस हा तुम्ही नियमित स्वरूपामध्ये जर घेतला तर त्यामुळे तुमची तळपायाची होणारी आग कमी होते, त्याचबरोबर डोळ्यांची होणारी आग कमी होते। ऍसिडिटी, विशेषतः ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर असतील अशा लोकांसाठीही ऊसाचा रस हा अतिशय फायदेशीर ठरतो। ज्या लोकांचं रोज पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा लोकांसाठी ऊसाचा रस हा अतिशय फायदेशीर आहे। कारण ऊसाच्या रसाचे गुणधर्म हे सर आणि अनुलोमक असे सांगितलेले आहे। सर म्हणजे काय, मल हा आतड्यांमधून पुढे सरकवण्याचं काम हे ऊसाच्या रसामुळे होतं। त्याचबरोबर वाताची जी गती आहे, जी खालच्या दिशेला आहे, ती नॉर्मल करण्याचं काम हे ऊसाच्या रसामुळे होतं। त्यामुळे वात आणि मल हे दोन्ही शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मदत होते। म्हणून ऊसाचा रस हा ज्या लोकांना नियमित स्वरूपामध्ये पोट साफ होत नाहीये त्यांच्यासाठी अतिशय चांगला आहे। ऊसाचा रस हा आपल्या यकृतासाठी अतिशय फायदेशीर आहे। विशेषतः ज्या लोकांमध्ये कावीळ म्हणजेच कामला हा व्याधी झालेला आहे अशा लोकांसाठी तर ऊसाचा रस फायदेशीर आहे। आपल्या शरीरामध्ये वाढलेलं बाईल सॉल्ट जे आहे ते बाहेर टाकण्याचं काम ऊसाच्या रसामुळे होतं। त्यामुळे अशा पेशंट्समध्ये बिलिरुबिनची लेवल जी वाढलेली असते ती नॉर्मल होण्यासाठी मदत होते। ऊसाचा रस हा सप्त धातुवर्धक सांगण्यात आलेला आहे। आता सप्त धातुवर्धक म्हणून जरी सांगितलं असलं तरी विशेषतः रस, रक्त आणि शुक्र या धातूंवर याचं विशेष कार्य। जर तुम्हाला डिहायड्रेशन झालेलं असेल
त्यामुळे तुमचा रसधातू हा क्षीण होतो। अशा वेळेत जर तुम्ही उसाचा रस पिला तर तुमचा रसधातू हा लगेचच नॉर्मल होतो आणि उसाचा रस नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही घेत असाल तर रक्तधातूचीही वृद्धी होते। रक्तधातूची जर दुष्टी झाली असेल तर तीही नॉर्मल करण्याचं काम ह्या उसाच्या रसामुळे होतं। सर्व धातूंची व्यवस्थित वृद्धी होत असल्यामुळे आपोआपच शुक्र धातूची ही वृद्धी ही चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळे ज्या लोकांना वंध्यत्वाचा त्रास आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये उसाचा रस हा नियमित स्वरूपामध्ये ठेवले। त्यातही रसधातूपासून शुक्र धातूपर्यंत सर्व धातू हे सारवाण बनल्यामुळे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे तयार झाल्यामुळे त्यांचा जो सार भाग आहे ज्याला ओज असं म्हटलं जातं तोही चांगल्या प्रकारचा तयार होतो। त्यामुळे तुमची इम्युनिटी लेवल ही चांगली वाढते। तुम्हाला वारंवार येणारा थकवा हा त्यामुळे कमी होतो। उसाचा रस हा रक्तधातूची झालेली दुष्टी कमी करण्याचं काम करतो। म्हणजेच जर तुम्हाला रक्तपित्त व्याधीसारखा जर त्रास होत असेल तर उसाचा रस घेतल्यामुळे तो कमी होतो। जसं की तुमच्या नाकातून रक्तस्राव होत आहे किंवा शरीरातून इतर कोणत्याही ठिकाणातून जर रक्तस्राव होत असेल तर तो उसाचा रस नियमित स्वरूपामध्ये घेतला तर कमी होतो। त्याचबरोबर ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे आणि त्यातून रक्तस्राव हा जास्त प्रमाणामध्ये होत आहे तोही रक्तधातूवर काम करत असल्यामुळे होणारा रक्तस्राव कमी होतो आणि अनुलोमन काम करत असल्यामुळे जे मलाचं अनुलोमन होणं गरजेचं असतं तेही प्राकृतरित्या होतं। त्यामुळे मूळव्याधीच्या पेशंटमध्ये होणारा त्रास हा उसाच्या रसामुळे कमी होतो। उसाचा रस हा बृहण सांगितलेला आहे। बृहण या शब्दाचा अर्थ काय? ज्या लोकांना त्यांचं वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी जर नियमित स्वरूपामध्ये उसाचा रस सेवन केला तर त्यामुळे त्यांचं वजन वाढण्यासाठी मदत होते। उसाचा रस हा युरिनच्या संदर्भात जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर त्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। विशेषतः ज्या पेशंट्सला किडनी स्टोन आहे किंवा ज्यांना लघवी करत असताना जळजळ होते किंवा त्यातून रक्तही येतं अशा प्रकारच्या पेशंट्सनी जर उसाचा रस सेवन केला तर त्यामुळे लघवीला होणारी जळजळ ही कमी होते, सोबत येणारं रक्त हेही कमी होतं आणि किडनी स्टोन्स हे कमी होण्यासाठीही उसाच्या रसाची मदत होते। उसाच्या रसाचे फायदे हे आपल्याला पूर्णपणे मिळण्यासाठी तो कोणत्या पद्धतीने सेवन करायचा आहे हे आपण आता जाणून घेऊया। उसाच्या रसाचे फायदे पूर्णपणे मिळण्यासाठी त्याला दाताने सोलून चावून चावून खाल्लं पाहिजे। आता ज्या लोकांना दाताने ऊस सोलणं शक्य नाहीये अशा लोकांनी तो चाकूने कट करावा आणि चाकूने त्याचे छोटे छोटे पीसेस करून मग त्याला चावून चावून खावं। परंतु तेही जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला मशीन मधून बनवलेला उसाचा रसच घ्यावा लागेल। मग हा उसाचा रस जर तुम्ही मशीन मध्ये बनवलेला आहे तो जर घेत असाल तर त्याचे गुणधर्म हे विदाह उत्पन्न करणारा असं सांगितलेलं आहे। आता विदाह म्हणजे काय तर शरीरामध्ये आग उत्पन्न करणार अशा प्रकारचे त्याचे गुणधर्म सांगण्यात आलेले आहे। मग आता जर आपल्याला मशीन मध्ये बनवलेलाच उसाचा रस जर घ्यावा लागत असेल तर तो फ्रेश म्हणजे नुकताच बनवलेला आहे अशा प्रकारचा उसाचा रस घ्यावा। बनवून ठेवलेला जो उसाचा रस आहे तो घेऊ नये। उसाचा रस जसा बनवून ठेवल्यानंतर जास्त वेळ राहतो तसं त्याच्यामध्ये विदाह गुणधर्म हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो। जेव्हा आपण उसाचा रस मशीन मध्ये बनवलेला घेत आहोत तेव्हा ती मशीन स्वच्छ आहे का हे अगोदर पाहून घ्यावं आणि त्यामध्ये शक्यतो बर्फ न टाकता आपण उसाचा रस घ्यावा। कारण उसाचा रस हा कफ वाढवणारा आहे आणि त्यामध्ये जर आपण बर्फ टाकून उसाचा रस घेतला तर त्यामुळे अजून जास्त प्रमाणामध्ये कफदोष हा वाढू शकतो। त्यामुळे आपण उसाचा रस हा बर्फ न टाकता घ्यायचा। उसाच्या रसामध्ये लिंबू आणि आले यासारखे पदार्थ टाकून आपण उसाचा रस तयार केलेला पिऊ शकतो। त्याच्यामुळे उसाचा रस हा पचनासाठी अजून सोपा होतो आणि आपल्याला त्याचे फायदेही चांगले मिळतात। परंतु ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत आहे अशा लोकांनी शक्यतो आलं न टाकता उसाचा रस प्यावा। उसाचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती? उत्तर जेव्हा तुम्हाला खूप जास्त गरम होत आहे किंवा तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटत आहे अशा वेळेस तुम्ही उसाचा रस घेऊ शकता। जेवण झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 तासाचा वेळ गेलेला आहे त्या काळातही तुम्ही उसाचा रस हा घेऊ शकता। परंतु सूर्यास्तानंतर मात्र तुम्ही उसाचा रस सेवन करू नये। कारण का तर सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्येही कफदोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि उसाच्या रसामध्येही कफदोष वाढवण्याचे गुणधर्म असल्यामुळे आपण उसाचा रस हा सूर्यास्तानंतर टाळावा।
त्यातही तो गुरुगुणाचा असल्यामुळे सूर्यास्तानंतर तो पचनासाठी अवघड होतो, म्हणून सूर्यास्तानंतर उसाचा रस घेणं टाळावं। ज्या लोकांना कफाशी संदर्भात काही आजार आहे, जसे की अस्थमा आहे, वारंवार सर्दी होतीये किंवा त्वचेचे विकार आहेत, त्यामध्ये अंग जास्त प्रमाणामध्ये खाजवत आहे, लहान मुलांमध्ये वारंवार कृमी होत आहेत किंवा पोटामध्ये जंत आहेत, ज्या लोकांना भूक लागत नाहीये किंवा ज्या लोकांना दूध पिल्यानंतरही किंवा कोणताही नवीन पदार्थ खाल्ल्यानंतर लूज मोशन होण्याची सवय असते, अशा लोकांनी उसाचा रस शक्यतो टाळावा। ज्या लोकांचं वजन वाढलेलं, शुगर लेवल्स हे ज्यांच्या कंट्रोल राहत नाहीत, अशा लोकांनी उसाचा रस घेऊ नये। परंतु ज्या डायबिटिक पेशंटमध्ये शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये असते किंवा त्यांचं वजन कमी होत आहे, वाढत नाहीये, अशा डायबिटिक पेशंट आणि ज्यांच्यामध्ये वात आणि पित्त दोषाशी संदर्भात काही तक्रारी असतील, तर असे डायबिटिक पेशंटही उसाचा रस हा कमी प्रमाणामध्ये घेऊ शकतात। उसाचा रस हा वमनोपक असा सांगण्यात आलेला आहे। म्हणजे काय तर उसाचा रस जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पिला तर त्यामुळे तुम्हाला उलटी होऊ शकते। त्यामुळे उसाचा रस पिताना हा नेहमी योग्य प्रमाणातच प्यावा। आवडतो म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचं सेवन करू नये, किंवा जर तुम्हाला मळमळ होत असेल किंवा तुम्हाला प्रवासामध्ये उलटी होण्याचा त्रास जर होत असेल तर अशा वेळेस तुम्ही उसाचा रस घेणं टाळावं, कारण उसाचा रस हा वमनोपक सांगण्यात आलेला असल्यामुळे तुम्हाला अजूनच उलटी होण्याचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। आज आपण उसाचा रस या एका भारतीय शीतपेयाबद्दल माहिती घेतली, जे आपल्या शरीराला आतून थंडावा देण्यासोबतच खूप सारे फायदे त्यातून मिळवून देतं। तर या उन्हाळ्यामध्ये आपण कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी उसाचा रस सेवन करूयात, जेणेकरून आपल्या शरीराला त्याच्यातून खूप सारे फायदे मिळतील। आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल। धन्यवाद।